ज्ञान दिस घेतले पुष्टीस घेतले शब्द ज्ञान शब्द ज्ञान शब्द ज्ञान अभ्यास जीवानी मानंदी अभ्यास जीवानी मानंदी अभ्यास जीवानी मानंदी अभ्यास जीवाने मानंदीचे केले पुष्टीस घेतले शब्द ज्ञान अध्यास माहीत आहे तुम्हाला अध्यास ज्ञानामृत पुस्तक सगळ्यांनी वाचलं आहे स्थूल देहाचा अध्यास सूक्ष्म देहाचा अध्यास कारण देहाचा अध्यास महाकारण देहाचा अध्यास कैवल्य देहाचा अध्यास हे अध्यास प्रत्येक जीवानी या अध्यासाच्या पूर्तीसाठी पुरं आयुष्य जात आहे स्थूल देहाध्यास म्हणजे काय दिसणारा देह या दिसणाऱ्या देहाचा ध्यास घेतला देह चांगला दिसावं या देहाची पदप्रतिष्ठा व्हावी या देहाचा लौकिक व्हावा देहावर किती लाड करता राजे हो नाही मागच्या हप्त्यामध्ये 10-12 दिवस झाले मोठेपणा म्हणून सांगत नाही मी कोणती गोष्ट मी कधी कधी बोलता बोलता माझे अनुभव सांगून देतो ते कशासाठी तुम्हाला बल यावं धीर यावा घाबरू नये म्हणून लक्षात घ्या 13 तारीख बोर्डा 15 तारीख होती 13 तारखेपासून 5-6 दिवस खूप तब्येत हलावली रक्तच लगवीत पूर्ण घाबरले आमच्या घरचे मी काही घाबरलो नाही कारण मला माहीत आहे कशामुळे काय होते ज्ञान आहे थोडंफार या कृतामध्ये बिघाड झालं तर लाल रक्त येते लघवी येते म्हणण्याचा मते आपलं देहावर इतकं आसक्ती आहे देहध्यास इतका आहे की एक वांती झाली तरी डॉक्टर काहीच नाही दम आपल्यात लक्षात घ्या सहनशीलता नाही तितिक्षा नाही काय होते प्रत्येक गोष्टीला दवाखाना प्रत्येक गोष्टीला वकील प्रत्येक गोष्टीला कोर्ट प्रत्येक गोष्टीला भांडणं काय करतो आपण काहीच नाही क्षमा नाही सहनशीलता नाही आपुलकी नाही जिव्हाळा नाही प्रेमभाव नाही काही नाही काही नाही काही नाही ओरे कंगाला म्हणून मित्र हो आपण विचार केला पाहिजे लागी आग जरे घर आपण मूरख घूर बुझाए रामानंद स्वामी कबीर साहेबाचे गुरु होते लक्षात कबीर साहेब लहान होते 7 वर्षांचे होते 11 वर्षाचे होते रामानंद स्वामी म्हणाले अरे कबीरा ये इकडे सांगा बाबाजी त्यावेळेस पद्धत होती आता आहे तसं नाही आहे गुरुच्या घरी काड्या आणत होते झाडझूड करत होती बरीचशी सेवा करत होती शिष्य लोक आता ती सेवा आम्ही घेतही नाही आम्हाला पाहिजे नाही तुम्ही काही करता का नाही माहीत नाही कराल परंतु गरज नाही ती प्रथा एक दिवस बदलत राहते काळ बदलत राहते तो काळच तसा होता तर रामानंदनी त्या कबीराला कबीरा इकडे आहे सांगा बाबाजी म्हणे काय अरे आज की नाही श्राद्ध आहे आपल्या घरी आमच्या वडिलांचं त्या श्राद्धामध्ये आपल्या संस्कृतीनुसार खीर करावं लागते आहे ना तुमच्या ते आता खीर करावं लागते म्हणजे मग तर म्हणे बेटा जा भांड घे आणि थोडंसं दूध घेऊन ये खीरमध्ये टाकासाठी आता ते आज्ञाकारी होते कबीर साहेबांनी भांड घेतलं आणि गेले गावाच्या बाहेर कुठं मज दिसेल गाय दिसेल तर दोन आणावं बा तर जाता जाता गावाच्या बाहेर थोडं अंतरावर गेल्यावर तिथं मेलेली गाय दिसली त्याला कबीर साहेबांना मरण पावली गाय दिसली म्हणे दूध घ्यायचं तर म्हणे हे श्राद्ध आहे म्हणते म्हणे बाबाजी आणि त्या श्राद्धाला खीर पोळी पित्राला द्या लागते पित्राला खीर पोळी द्यायला लागते या गाईला आपण चारा टाकाव चारा खाईल मग दूध देईल ते दूध दोन घेऊन जायचं म्हणून चारा आणला गवत आणलं आणि ते गवत आणून आणि भांडजवळ ठेवून तिथं बसला गाय जागी होईल बांधतील मी गवत टाकीन हे खाईल खाल्ल्यावर मग दूध 2 मी घेऊन जाईल खीरेसाठी बसला तो कबीर तिथंच हुशार होते कबीर साहेब त्यांना कळत होतं ते अंधश्रद्धा आहे म्हणून
तर रामानंद स्वामी वाट पाहते, अरे मगापासून गेला पोरगा, आता अजूनही आला नाही, काय भानगड आहे, दूध आणायला लागते किती वेळ, म्हणून हात चालला तिथं त्या रस्त्याने. जाता जाता एक मेलेली गाय आहे, कबीर तिथं भांडं घेऊन आहे आणि गवत त्याच्या हातात आहे. अरे कबीरा, काय तू दूध नाही आणलं रे? म्हणे आजी दूध आणण्यासाठीच आलो म्हणे मी, वाट पाहत. काची वाट पाहत आहे? म्हणे हे गाय जागी होईल, तिला मी चारा टाकीन, चारा टाकल्यावर ते दूध देईल, दूध देऊन तुमच्या घरी घेऊन येईल. का मूर्ख आहे करतो म्हणे? हा, मेलेली गाय चारा खाते का रे म्हणे? काहून जे म्हणे? अरे मेलेली गाय चारा खाते का? कशी खाईल म्हणे मेली? म्हणे आज काल परवाच मेली म्हणे, काल परवा मेलेली गाय चारा खात नाही. 100 वर्षाचं पिता तुम्ही खीर खाते का जे म्हणे? हे वाटवून धंदे करे मी काहीतरी त्रास द्या. म्हणजे अशी मानंदी आपली आहे, लक्षात घ्या बाबा. मन मानंदी, सब मानंदी असत है, वर्णाश्रम जगरीत, कर्म सुधारे आपना, गुरु पारख प्रतीत. अशा काय मानंदी आहे की नको त्या मानंदी आहे. जिवंतपणी काय करायचं करा. संतांनी सगळ्या संतांनी उपदेश दिला, जीवित्वाची हाल करू नका, मरणाऱ्याचा उदोउदो करू नका. मरणाऱ्याच्या उदोउदोमध्ये श्रम पैसा नाश करणं आहे, लक्षात घ्या. अंधश्रद्धेशी आणुनी पुर, लोकी रुजविती मिथ्याचार, ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रची असती, अपार धनाची धुळदाणी, अनिष्ट प्रथेची पेरणी, वृत्ती वाढेल जनी, ऐशी करणी कित्येकांची. इथं विचार केला पाहिजे. रामानंद स्वामीला म्हणाला, गुरुजी म्हणे तुमचं 50 वर्षाचं पितर खीर खाते आणि काल परवा मेलेली गाय चारा नाही खात का? चूप राहिले म्हणे रामानंद स्वामी. कबीराच्या पाठीवर हात मार, शाबास पडते. लक्षात घ्या. असा धरी छंद जाय तुटो निया भवबंद, मैनावतीने कृतार्थ केला. असा छंद घेतला पाहिजे आपण. मला काय बोलायचं, आपण अभ्यासक लोक, अभ्यास करणारे लोक, ऐकणारे लोक, अभ्यास जरूर करा, सत्संग करा, डोक्यामध्ये काही प्रकाश तयार करा. लागी आग जरे घर आपण, मूर्ख घोर बुझावे, पडा गुना सो पंडित भूला. टाको का शिकवावे, काय का टाको का, काय उपदेश करावा. जे पंडित लोक आहे, शिकलेले सवरलेले लोक आहे, कितीतरी आता आपल्या समाजामध्ये किती सुशिक्षित लोक आहे, पण किती अंधश्रद्धा घेऊन आहे राजो. जिवंत जीवाच्या हाल आहे. कास्तकार जे आहे मरू मरू कष्ट करत आहे शेतामध्ये, भर दुपारी उन्हात तानात पावसात, तिथं 500, 1000, 2000 रुपये द्या नाही. हे स्मारक उभे करताय, मंदिर उभे करत आहे, लाखो करोड रुपये खर्च करताय. दिशा नाही ना, दिशा नाही. आमच्या समाजातला गुरुजी आणि आमच्या समाजातला राजा हे जर दिशाही नसेल तर तुमचा कोणताच देव तुमचं भलं करणार नाही. सत्यानाश होत आहे आपल्या समाजाचा, लक्षात घ्या. म्हणून गुरुजींनी, शिकवणाऱ्यांनी, मार्गदर्शन करणाऱ्यांनी सुद्धा सावधगिरी बाळगली पाहिजे, नाही तर काही फायदा नाही. म्हणून प्रत्येकाने विचार करावा, अशी अंधश्रद्धा ठेवू नये. प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, संतांचं साहित्य जवळ घेतलं पाहिजे, आपल्या मनामध्ये काही प्रकाश तयार केला पाहिजे आणि सगळ्यांना पूरक जीवन जगलं पाहिजे. काय राजा, आमचा धर्म, आमचा पंथ, आमचा गुरु, आमचा ग्रंथबद्ध करत बसले. राष्ट्रसंतांनी ग्रंथ लिहिताना फक्त गुरुदेव मंडळासाठीच लिहिले का? कबीर साहेबांनी ग्रंथ लिहिताना फक्त कबीरपंथी लोकांसाठीच लिहिले का? गौतम बुद्धाचा ग्रंथ मुसलमानासाठी नाही आहे का? कुठून काय आणले विचार आपण राजे हो? असेच विचार किती दिवस आपण ठेवत असाल, काही फायदा होणार नाही. म्हणून पंडित बातों में फंसे, पंडित बातों में फंसे, धनवान धन ही में लगे, धनवान धन ही में लगे, पंडित
खुद में मस्त है, साधु ही खुद में मस्त है। आना 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 साधु ही खुद में मस्त है, साधु ही खुद में मस्त है। धनहीन दर दर में भगे, धनहीन दर दर में भगे, धनहीन दर दर में भगे, धनहीन दर दर में भगे। पंडित बातों में फंसे, पंडित बातों में फंसे, पंडित बात पडा गुन्हा जो पंडित भूला तातो ताको को समजावे, कोण सांगावं? अडाण्याला सांगता येईल साकट उभरे भाग, अज्ञानी परवडले पण ज्ञानी माणसाला सांगता येत नाही, ते काही सांगून ऐकत नाही. म्हणून सज्जनांनी, अभ्यास करणाऱ्यांनी, विचार लोकांनी धर्मपंथ जाती संप्रदाय सोडून द्या. आपण एका गावात राहतो, एकमेकावर नजर पडते, मिळून राहा. काही तिथं भेद करू नका, वैर करू नका, ऊनपूर सहन करा, नफा नुकसान सहन करा. अरे 100 रुपया पाचशासाठी भांडतो आपण, एक दुखत तुरी धसलं तर 2-3 पोते तुरी निघून जाते. का करता मग त्याचं? नाही, 1,000 आलं तर 10,000 तर अट्ट्याच्या दवाखान्यात जाते. थोडं थोडं मोठं मन करत नाही, गावादावात हेवा दावा करतो. आनंदानं उत्सव करा, कार्यक्रम करा, एकमेकाला मदत द्या, सहकार्य द्या. कबीर साहेब म्हणतात, कही कबीर सुनो हो गोरख, कही कबीर सुनो हो गोरख, यह संतन नाही भावे. समाजामध्ये जो आज परमार्थाची दिशा आहे, अभ्यासाची दिशा आहे, भक्तीची दिशा आहे, ती संताला न आवडणारी आहे. प्रत्येक समाज आपापला संत, आपापला पूज्य वर घेऊन चालत आहे. गोरा कुंभार म्हटलं फक्त कोण पुण्यतिथी करताय? कुंभार करताय. गाडगे महाराज पुण्यतिथी कोण करताय? वरटी सेना नावेची नावी. काय राजे हो, जाती पंथाचे बंधनी, जीवनय कल्याणी गुरुपुत्र. काय बांधून ठेवलं आपापल्या समाजात, आपापल्या जातीत, आपल्या धर्मात. ज्या माणसाने सगळ्या समाजातल्या प्रत्येक माणसाला उपदेश केला, त्या माणसाला एका पंथामध्ये, धंद्यामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये डांबून ठेवतो आणि मतांतर तयार करतो. मित्र हो, हे काही संतांना पटणारी गोष्ट नाही. म्हणतात कबीर साहेब, कही कबीर सुनो हो संतो,
कही कबीर सुनो हो संतो. लक्षात घ्या, यही संतन पटत नाही नाही भावे. संतांच्या साहित्यामध्ये, संतांच्या सिद्धांतामध्ये या गोष्टी बसत नाही. पुण्यतिथी उत्सवाला DJ लावता, मोठमोठा खर्च करता, फटाके फोडता, काय चालतं. 1000 रुपयाचे, 500 रुपयाचे, 250 रुपयाचे एक एक फटाका आहे, जाळून सत्यानाश करून टाकता. 50,000ची दुर्गादेवी घेतात, 5-6 दिवस मौन करतात, पाण्यामध्ये डुबवून देता पैसा. अरे 1 किलो कापूस कमी राहत तर 10 रुपये देत नाही, 90च देते, 100 नाही देत. इतकं कष्टानं मिळवलेला पैसा तुम्ही देवाधर्माच्या नावाने आंधळा विचार करून कसा नाश करता, अडचणीत येता, गरीब होऊन राहता, आयुष्यभर गरीब. का गरीब आयुष्य? कष्ट न करणारा चतुर माणूस मस्त तुपाच्या पोळ्या खाता. कष्ट करणाऱ्या माणसाच्या भाकरीवर कांद्याची चटणी नाही. आलं कुठून, कसं का आलं याचा शोध तर घ्या राजे हो. शोध नाही घेता पण. म्हणून आपल्या कबीर साहेबांनी कल्याणाचे, सुखशांतीचे, समाधानाचे 4 दरवाजे सांगितले. तुम्हाला सगळ्यांना सखीपाठ आहे. 4 दरवाजे आहे, लक्षात घ्या. शांत राहायचं असेल, सुख समाधान प्राप्त करायचं असेल, वैरापासून, द्वेषापासून, दुराव्यापासून दूर राहायचं असेल, गरिबीपासून मुक्त व्हायचं असेल, 4च आहे. तुम्हाला सखीपाठ आहे 220 नंबरची. सद्गुरु वचन सुनो हो संतो, मति लीजे सिरभार. हजूर ठाड कहत है, अब तई समर संहार. तुम्हाला अर्थही माहीत आहे. 4 दरवाजे आहे. पहिला दरवाजा आहे सद्गुरु वचन सुनो हो संतो. सद्गुरूचं वचन ऐका, पहिला दरवाजा. कोणतं वचन आहे? कोणतं आहे? भूती भगवंत ऐकिले या जना, परी हे न या मना न आवरती. भूतमात्रामध्ये भगवंत आहे असं मी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ऐकलं म्हणतात. कोण? तुकाराम महाराज. पण लोक मानायला तयार नाही, ऐक नाही. जनी जनार्दन ऐकतो ही मात, परी हा वृत्तांत कळे नासे. सगळ्या संतांना अगोदरपासून जनी जनार्दन ऐकतो ही मात, परी हा वृत्तांत न कळे आम्हा. सगळ्या संतांना बाबा रे, जनता जनार्दन कुठे आहे? जनतेमध्ये जनार्दन आहे. रोकडेची ज्ञान सांगे संत साधू जन, सांगे संत साधू जन, सांगे संत साधू जन, सांगे संत साधू जन. रोकडेची ज्ञान सांगे संत साधू जन, सांगे संत साधू जन, सांगे संत साधू जन. लोभ आदी सोडा, दंभ वासना मुरडा, दंभ वासना मुरडा, दंभ वासना मुरडा. लोभ आदी सोडा, दंभ वासना मुरडा, दंभ वासना मुरडा, दंभ वासना. रोकडेची ज्ञान सांगे संत साधू जन, लोभ आदी सोडा, दंभ वासना मुरडा. प्रत्येक साधू संतांनी सांगितलं की बाप हो, देव कुठं बाहेर नाही. प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये देव आहे. प्रत्येक प्राण्यांना देव समजा, प्रत्येकावर दया करा. दया, क्षमा, शांती हीच सात्विकांची संपत्ती. निष्ठुरपणे दंडावे विरोधका प्रती, यात सज्जनपणा कसला. हा सज्जनपणा राखला पाहिजे. म्हणून कही कबीर सुनो हो गोरख, यह संतन नहीं भावे. है कोई सूरपूर यही जगत में, यही पद अर्थ लगावे. या पदाचा मनोमन अर्थ करणारे लोक आपल्या समाजामध्ये असतील, शूरवीर, तर त्यांचा वास्तविक जीवनक्रम पहा. म्हणून शेवटी म्हणतात जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ.
चार वेद केले मुखोद्गत, चार वेद केले मुखोद्गत, चार वेद केले मुखोद्गत, जरी पुण्य कर्म केले बहुत, 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 बहुत केले पुण्य कर्म केले बहुत, परी आत्मशांती मिळेची ना, परी आत्मशांती मिळेची ना, परी आत्मशांती मिळेची ना, परी आत्मशांती मिळेची ना, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, जरी पडिला नाना ग्रंथ, चार वेद केले मुखोद्गत, पुण्यकर्म केले से बहुत, परी आत्मशांती मिळेची ना, जरी पडिला नाना ग्रंथ. म्हणून अनेक विद्वान आहे समाजामध्ये, अनेक पाठांतर करणारे लोक आहे, पूर्ण ग्रंथाच्या ग्रंथपाठ करणारे लोक आहे, दानधर्म पुण्यकर्म करणारे खूप लोक आहे, मोठमोठे देवळं बांधते, एक एक माणूस हजारो रुपये लाखो रुपये खर्च करणारे माणसं समाजामध्ये आहे. परंतु या असल्या उपायाने काही उपासना तत्व साधत नाही. आत्मशांती नावाची गोष्ट ही वेगळी आहे. म्हणून ही आत्मशांत प्राप्ती करायची असेल तर अवधू अंमल करेसो पावे. म्हणून प्रत्येकाने आजच्या कीर्तनांच्या माध्यमातून आणि संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांच्या माध्यमातून मला तुम्ही माझे भाऊबंध मुलंबाळं आई वडील समजून एकच संदेश द्यायचा आहे की या ज्ञानाच्या मार्गामध्ये प्रत्येकाने परस्परपूरक जीवन जगा. जीवन जगण्याला महत्त्व द्या, आचरणाला महत्त्व द्या, अवडंबराला चमत्काराला महत्त्व देऊ नका. तुम्हाला जीवन जगण्याची पद्धत हाताळता आली की तुमची गरिबी राहणार नाही, तुम्हाला कोणत्या देवाचं काम नाही, कोणत्या सरकारचं काम नाही. जीवन पद्धतीमध्ये आपल्या दोष असल्यामुळं आपण त्या केविलवाण्या गाईसारखं कसाबाची गाय बांधून चारी पाय तोंडाकडे पाहे केविलवाने. 60-70 वर्षाचं वय झालं, तोंडाचे खोडके झाले राजे कास्तकारांचे मजुरांचे. आजही शरीराचा शिकलेला माणूस आणि शेतामध्ये काम करणारा माणूस पाहिल्याबरोबर ओळखायला येते नाही येत. त्याचे कपडे, त्याचे केस, त्याचे जाबडा, त्याचा पिसरा, अरे 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 काय गती आपली. विचार केला, कसाबाची गाय बांधून चारी पाय तोंडाकडे पाहे केविलवाने. विनंती करोनी सांगे कसाबासी नका मज वदसी पांडुरंगार. माझा वध करू नका. गाय विनवणी करते, देवा माझे हाल आहे, माझा वध नका करू. तसंच आपण खेड्यातले लोक विनवणी करता, देवा बापा देवा 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 देवा. अरे देवा तिकडे कुठं देवा आहे. काल परस मी म्हटलं ते सुनीता सुनीता अंतराळात गेली 8 दिवसासाठी. ती 284 दिवस वर राहिली अंतराळात. 4000 काही फेऱ्या पृथ्वीला केल्या, 3 प्रदक्षिणा मारल्या. तिले वरदेव कुठं दिसला नाही. तुम्हाला खालच्याली दिसला कुठं? तिकडे हात करा, इकडे हात करा. हे दिमाकाची भनभन आणि
का मने ज्ञान. आज ज्ञान म्हणजे दिमागाची भनभन झाली. ज्ञानाच्या मार्गामध्ये जगणारे लोक एकामेकाच्या पंथांचा, धर्माचा, जातीचा द्वेष करताय, विरोध करताय. म्हणून विनंती करूनी सांगे कसा बाशी, नका मज वदशी पांडुरंगा. इतकेही करूनी कापनिसे मान, घेतला से प्राण गायत्रीचा. हे विडंबना आपल्या समाजामध्ये. मोठमोठे भक्तीचे मार्ग आहे, मोठमोठा खर्च आहे, मोठे विद्वान आपले पालक आहे, राजा आहे, मंत्री आहे, मंत्री आहे. केविलवाणी परिस्थिती संपली नाही आणि कधी संपणार नाही. म्हणून मित्र हो, या पदाचा अर्थ आहे है कोई सूरपूर जगमाही, यही पद अर्थ लगावे. या पदाचा अर्थ मनोमन अभ्यास करून, विचार करून, निष्पक्ष बुद्धी धारण करून, काही कोणाला भिवू नका, काही कोणाला द्वेष करू नका, काही कोणापासून द्वेष, कोणत्याच प्रकारचे अयोग्य मार्ग अवलंबू नका. नरद्यासारखं साधन दिलं आहे. या साधनांचा बुद्धी कौशल्यांनी, संतांनी दिलेल्या सद्सद्विवेक बुद्धीनी या शरीराचा उचित वापर जर तुम्ही जगण्यामध्ये केला तर मित्र हो, गरिबी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, दुःख नष्ट झाल्याशिवाय. मगच म्हटले मी नाही, साखी जर अभ्यास केला, नित्यप्रती पडे गुणे जो साखी, ज्ञान रूप मिले ते आखी. ज्ञानरूप आखी मिळाली का मग ह्या खालच्या गोष्टी नस. चिंता भय परिश्रम दुःख नाशी. चिंतेचा नाश, भयाचा नाश, परिश्रमाचा नाश, दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. अतिसंभव मती कबहून चाकी. अशा प्रकारे संतांचा सिद्धांत आहे. सिद्धांतिक ज्ञानांचं मोल पहा, शोधन करा, मनामध्ये चांगला प्रेमभाव, सद्भाव ठेवा. काही दिवस देऊ नका, मस्त हसा, मस्त राहा, मस्त काम करा, मस्त जेवा. काही कोणाला भीक मागू नका. जीवन पद्धती बदलावा आणि आपल्या जीवाचा उद्धार करा. जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग. हे आरती पांडुरंग विकारा अभंग भवरोगी तारावया, कृपारिल्या पाया आरती पांडुरंगा. हे वेदशास्त्र पुराणी भक्ता मार्ग